महाराष्ट्र शासनाने गोरगरिबासाठी जर बघितलं शिवथालीची व्यवस्था केली आहे. वास्तविक पाहता हे शिवथाली चालक आता अडचणीत आल्याचं चित्र आहे. सध्या परिस्थिती जर बघितलं तर कमर्शियल गॅसचे जे आहे ते दर वाढले, त्याच्यामुळे या शिवथाली चालकांना मोठ्या अडचणीत सामना करावा लागत आहे. विशेषतः म्हणजे यापूर्वीच त्यांना 3-3, 4-4 महिने हे यांचे जे बिले येतात ते बिले मिळत नसल्याचं चित्र आहे आणि त्यातच आता कमर्शियल यांचे दर वाढले, त्याच्यामुळे गॅसही वेळेवर उपलब्ध होत नाही. त्यामुळे अनेक शिवचालकांना आपली जे आहे तर चूल पेटवायची वेळ आलेली आहे. आपण बघू शकतोय शिवचालक आहे तर जे शिवल हॉस्पिटलच्या समोरचे यांनी आपली जे थाली आहे त्या ठिकाणी जर बघितलं तर आपल्या किचनमध्ये पूर्णतः चूल पेटवली आहे. सध्या चुलीवर स्वयंपाक चालू आहे असल्याचं चित्र आहे. आपल्यासोबत शिवथाली चालक आहेत तर त्यांच्याकडून जाणून घ्या, दादा काय परिस्थिती, काय कारण? परिस्थिती अशी आहे की आम्हाला कमर्शियल गॅस मिळून नाही राहिलेला आहे आणि त्यांनी गॅसची सुविधा आम्हाला करून द्यायला पाहिजे. आम्हाला चुलीवर स्वयंपाक करावा लागत आहे आणि कमीत कमी 3 ते 4 महिने झाले बिल पण निघलेले नाहीत आहे. त्याच्यामुळं आमची एवढी परेशानी आहे की गॅसचे दर कमीत कमी 3600 ते 3800 रुपये गॅसचे दर झालेले आहेत. त्यामुळं आम्ही इंधन आणून चूल पेटवत आहे आणि चुलीवर स्वयंपाक चालू आहे. आता जर तुम्हाला जर गॅसचे दर कमी करण्याची मागणी तुम्ही करणार आहेत का? हो, तर गॅसची मागणी झालीच पाहिजे कमी, कारण आम्हाला पुरत नाही आहे. इंधन काय दर आहे? इंधन कमीत कमी 7 रुपये किलो इंधन आहे, 700 रुपये क्विंटल. तर हे विकत येतोय का? विकत आणतो आम्ही आरा मशीनवरून. बिलाची काय परिस्थिती? बिलाची परिस्थिती म्हणजे आमच्या बिलाची परिस्थिती अशी आहे की कमीत कमी 3-3, 4-4 महिने बिल निघून नाही राहिले. त्यामुळे आम्हाला किराणावाल्याकडून उधार सामान आणावं लागते. एक तर गॅस नाही मिळून राहिला, तिथं मजुरी द्यावं लागते एका गावाला 400 ते 500 रुपये रोज डेलीमध्ये. इथं काय मजूर पैसे कस्टमर काय आम्हाला पैसे देत नाही जेवणाचे काही. नक्कीच हे होते आपल्यासोबत जर बघितलं तर थाली चालक यांची एक परिस्थिती अशी आहे की जेणेकरून यांना जे आता सध्या परिस्थिती जर बघितलं तर कमर्शियल गॅसचे दर वाढले, तसेच बिलही थकीत असल्यामुळे यांना अडचणीत सामना करावा लागत आहे. त्यामुळे आता यांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की याच्यातून आम्हाला जे कमर्शियल गॅस आहे याची कुठेतरी आम्हाला कमी दरात उपलब्ध करून देण्याची. कॅमेरामन सचिन राणेसह विठ्ठल देशमुख, TV9 मराठी, वाशिम. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.